नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. In this video lecture we are going to discuss about the new chapter, and this chapter is known as chemical thermodynamics. In previous video lectures we discussed about the solutions and ionic equilibria. Up to this we completed two chapters, solutions and ionic equilibria. Now in this video lecture we are going to discuss about the chemical thermodynamics, the third topic, and it is a very important topic. So discuss about this topic, chemical thermodynamics. Chemical thermodynamics, a very important chapter, and also the weightage of this chapter is also have a 6 marks in board examination. The weightage of the chapter is 6 marks. Now, chemical dynamics means flow, and thermo means in this case heat. Heat एनर्जीचा ट्रान्सफर होत असतो किंवा फ्लो होत असतो किंवा चेंज होत असते. आपल्याला ह्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर मग आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी बघणार आहोत आपण एनर्जी. हीट एनर्जीच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत. एनर्जी म्हणजे काय ते पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल. एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क, त्याला आपण म्हणत असतो एनर्जी असं म्हणत असतो. एनर्जीची डेफिनेशन सांगितलेली आहे, कॅपॅसिटी टू डू वर्क ही एनर्जीची डेफिनेशन आहे. एनर्जीची डेफिनेशन आहे म्हणल्याच्या नंतर आपल्याला आणखी असं माहितीये की एनर्जी ही एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असते. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल एनर्जी ही केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होत असते, किंवा केमिकल एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होत असते. कशा प्रकारे आपल्याला माहिती आहे, ड्राय सेल जो असतो त्या ड्राय सेल मध्ये केमिकल एनर्जीचं रूपांतरण हे कशामध्ये होत असतं, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होत असतं. किंवा बऱ्याचशा ज्या काही प्रोसेस आहेत त्याच्या बऱ्याचशा प्रोसेस ह्या का होत असतात, चेंज इन एनर्जी मध्ये ऑकर्स होत असतात. ऑकर्स ड्यू टू दी चेंज इन एनर्जी मध्ये चेंजेस झाल्यानंतर त्या प्रोसेस काय होत असतात, ऑकर्स होत असतात. मग आता थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय आपल्याला त्याच्या संदर्भात डेफिनेशन बघायची आहे. थर्मोडायनॅमिक्स इज ब्रँच ऑफ केमिस्ट्री किंवा ब्रँच ऑफ सायन्स. इट इज दी ब्रँच of science which deals with the study of energy changes occurs in physical and chemical transformation. त्याला आपण म्हणत असतो थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्सचा अर्थ काय, ब्रँच ऑफ सायन्स आहे. कशाच्या संदर्भात अभ्यास करायचा आपल्याला, स्टडी ऑफ एनर्जी चेंजेस कधी ऑकर्स होणार आहेत, इन फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. फिजिकल किंवा एखादी फिजिकल प्रोसेस किंवा एखादी केमिकल प्रोसेस झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एनर्जी चेंजेस कशा प्रकारे होत असतात त्याचा अभ्यास आपल्याला केमिकल थर्मोडायनॅमिक्स ह्या संदर्भात अभ्यास करायचा आहे. फिजिकल प्रोसेस आणि केमिकल प्रोसेसच्या संदर्भात आपल्याला माहितीच आहे. फिजिकल प्रोसेसमध्ये फक्त स्टेट चेंज होत असते आणि केमिकल प्रोसेसमध्ये केमिकल कंपोजिशन चेंज होत असतं, हे आपल्याला माहिती आहे. मग आता हे केमिकल थर्मोडायनॅमिक्सच्या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे. हा इंट्रोडक्टरी पार्ट झाला. मी तुम्हाला सांगितलं की एनर्जी इज अ कॅपॅसिटी टू डू वर्क. त्याच्यानंतर मी तुम्हाला असं सांगितलेलं आहे की एनर्जी ही एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये सुद्धा काय होत असते, कन्वर्ट होत असते किंवा चेंज होत असते. कशा प्रकारे मी सांगितलं तुम्हाला, इन अ ड्राय सेल केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू दी इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याचप्रमाणे मग हे थर्मोडायनॅमिक्स म्हणल्याच्या नंतर काय सांगितलं, ब्रँच ऑफ सायन्स आहे विच डील्स विथ दी कशाच्या संदर्भात स्टडी, कशाच्या संदर्भात अभ्यास करणं, एनर्जी चेंजेस.
कधी एनर्जी चेंजेस होणार आहेत इन फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. ड्युरिंग दिस प्रोसेस we deal with the thermodynamics. Thermodynamics does not give information about the rate of a chemical reaction. It gives only the feasibility. Feasibility means it tells about the whether reaction is possible or not during the given condition. So we deals with the now आता आपण पुढच्या टर्मिनॉलॉजीकडे बघणार आहोत आणि त्या टर्मिनॉलॉजी आहे की बेसिक ह्याच्यामधल्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या टर्मिनॉलॉजी आपण आता काय करणार बघणार आहोत. ह्या बेसिक टर्मिनॉलॉजीचा अभ्यास व्यवस्थित करा तुम्ही, कारण काय की जर आपल्याला ह्या जर बेसिक टर्मिनॉलॉजी जर व्यवस्थित लक्षात आल्या तर तुम्हाला पुढचा जो पार्ट आहे तो पुढचा पार्ट व्यवस्थित समजणार आहे. लक्षात घ्या, याच्यामधले जे काय आता बेसिक टर्म्स इन्व्हॉल्ड इन दी थर्मोडायनेमिक्स आहेत त्या बेसिक टर्मिनॉलॉजी आपण आता अभ्यास करणार आहोत. बघूया ते काय आहे. पुढची बेसिक टर्मिनॉलॉजी ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत. बेसिक टर्म्स इन्व्हॉल्ड इन दी. आता पुढचा जो पॉइंट आहे आपल्याला बघायचा आहे तो पुढचा पॉइंट आहे बेसिक टर्म्स इन्व्हॉल्ड इन थर्मोडायनेमिक्स. आता बेसिक टर्मिनॉलॉजी कोणती थर्मोडायनेमिक्स मध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत. पहिली जी आहे सगळ्यात महत्वाची सिस्टीम. प्रत्येक वेळेस येणार आहे ही सिस्टीम सिस्टीम सिस्टीम. हे शब्द व्यवस्थित आपल्याला लक्षात आला पाहिजे. ही सिस्टीम म्हणजे नेमकं काय आहे. तर सिस्टीम आहे द पोर्शन ऑफ द युनिव्हर्स. पहिल्यांदा डेफिनेशन बघूया आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्या संदर्भातला थोडंसं बेसिक जो म्हणजे अंडरस्टँडिंगचा पार्ट बघूया. म्हणजे नेमकी सिस्टीम कोणाला म्हणायची आपल्याला. बऱ्याच वेळेस लक्षात येत असतं आपल्याला ही सिस्टीम, मला इथली सिस्टीम पसंत नाही किंवा मला इथली सिस्टीम खूप चांगली आहे. नेमकं काय असतं सिस्टीम म्हणजे काय, पण हे कोणाच्या संदर्भात आपल्याला बघायचे, थर्मोडायनेमिक्सच्या संदर्भात बघायचे आपल्याला. तर बघूया मग सिस्टीम म्हणजे काय आहे. सिस्टीम द पोर्शन ऑफ द युनिव्हर्स. पोर्शन ऑफ द युनिव्हर्स chosen to study the thermodynamic properties. Thermodynamic properties. थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज चा अभ्यास करण्यासाठी युनिव्हर्स मधला जो काही पोर्शन सिलेक्ट केलेला आहे त्याला आपण म्हणत असतो सिस्टीम असं म्हणत असतो. थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीचा अभ्यास करण्यासाठी युनिव्हर्स मधला जो काही पोर्शन आपण सिलेक्ट केलेला आहे त्या पोर्शनला आपण काय म्हणत असतो, सिस्टीम असं म्हणत असतो. युनिव्हर्स आपल्याला माहिती आहे खूप मोठी थिंग्स आहे आणि त्या युनिव्हर्स मधल्या कशाचा अभ्यास करायचा आपल्याला, त्या पोर्शनचा थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज. आता मग ही थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या असतील, फॉर एक्झाम्पल असेल टेम्परेचर असेल, हे काही आहेत, प्रेशर आहे, ठीक आहे, व्हॉल्यूम आहे, ह्या अशा काही प्रॉपर्टीज आहेत. या प्रॉपर्टीज थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज आहेत. या थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीजचा अभ्यास करण्यासाठी युनिव्हर्स मधला जो काही पोर्शन आपण सिलेक्ट केलेला आहे त्या पोर्शनला आपण म्हणत असतो सिस्टीम असं म्हणत असतो. मग आता ह्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी हे बेकर घेतलेलं आहे किंवा एक रिएक्शन व्हेसल आहे. ह्या रिएक्शन व्हेसल मध्ये काय आहे, हे रिएक्शन मिक्सचर आहे, ठीक आहे. ह्या रिएक्शन मिक्सचर मध्ये कोण कोण असणार आहे, रिएक्टंट पण आहेत आणि प्लस काय असणार आहे, प्रोडक्ट पण असणार आहे, ठीक आहे. हा जो रिएक्शन मिक्सचर आहे किंवा हा रिएक्टंट आणि प्रोडक्ट आहे, हा एवढ्या पार्टच्या संदर्भातून आपण कशाचा अभ्यास करणार, थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीचा अभ्यास करणार आहोत त्याच्या संदर्भातच. कारण केमिकल थर्मोडायनॅमिक्स म्हणलेलं आहे. केमिकल थर्मोडायनॅमिक्स म्हणल्याच्या नंतर केमिकल रिएक्शन्स असणार आहेत. मग केमिकल रिएक्शन्स म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय असतो, रिएक्टंट असतो आणि त्याचबरोबर काय असणार आहे, प्रोडक्ट असणार आहे. मग आता
ह्या रिएक्शन जो मिक्सचर आहे, ह्या रिएक्शन मिक्सचर मध्ये जो रिएक्टंट अँड प्रोडक्ट आहे, ह्या रिएक्टंट अँड प्रोडक्टचा आपल्याला काय करायचं आहे, थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीचा अभ्यास करणार आहोत. मग हा जो पोर्शन झाला, एवढा पोर्शन, ह्या पोर्शनला आपण काय म्हणत असतो, सिस्टीम असं म्हणत असतो. लक्षात घ्या, इन दिस केस केमिकल थर्मोडायनॅमिक्स, सिस्टीम इज अ मेन पार्ट और रिएक्शन मिक्सचर इन विच रिएक्टंट अँड प्रोडक्ट इज प्रेझेंट. त्या रिएक्शन मिक्सचरच्या थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करू शकणार आहोत. टेम्परेचर काय असणार आहे, प्रेशर काय असणार आहे, व्हॉल्यूम किती कमी जास्त चेंजेस झालेला, या सगळ्याचा आपण अभ्यास करू शकतो. आणि ह्यालाच आपण काय म्हणत असतो, सिस्टीम असं म्हणत असतो. काय म्हणलेलं मग, सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घ्या, सिस्टीम कुणाला म्हटलेलं आहे, सिस्टीम असं म्हणलेलं आहे द पोर्शन. पोर्शन म्हणजे काही भाग, कशामधला, युनिव्हर्स मधला. कशासाठी हे घेतलेलं आहे, chosen to study the काय म्हणलेलं इथं, थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज. त्याला आपण काय म्हणत असतो, सिस्टीम असं म्हणत असतो. आणि दुसरा पार्ट आहे मग त्याच्या संदर्भातला सराउंडिंग. सराउंडिंग आता कुणाला म्हणायचं, सराउंडिंग द पोर्शन, द पोर्शन आउटसाइड the portion outside the system, outside the system where observations are made, where the observations are made किंवा ऑब्झर्वेशन केले जात असतात ज्या ठिकाणाहून, त्याला आपण काय म्हणत असतो, सराउंडिंग. द पोर्शन आउटसाइड द सिस्टीम असं म्हटलेलं आहे, द पोर्शन आउटसाइड द सिस्टीम. आता हा झाला सिस्टीमचा पार्ट, ह्याच्या बाहेरचा पार्ट. मग हा जो पार्ट असणार आहे, हा पार्ट, ठीक आहे, हा सगळा हा पार्ट कशाचा असणार आहे, झाला मग हा सराउंडिंगचा झाला. ठीक आहे. द पोर्शन अदर दॅन द सिस्टीम, द पोर्शन अदर दॅन दी और द पोर्शन आउटसाइड द सिस्टीम, त्याला आपण काय म्हणत असतो, सराउंडिंग असं म्हणत असतो. ठीक. मग आता ह्या दोन टर्मिनॉलॉजी जर व्यवस्थित लक्षात आलेल्या असतील तुम्हाला, कोणत्या, सिस्टीम आणि सराउंडिंग, मग आपण पुढचा भाग बघणार आहोत. सिस्टीम कुणाच्या संदर्भात म्हणलेलं आहे, द पोर्शन ऑफ द युनिव्हर्स विच इज चोजन फॉर द थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी, टू स्टडी द थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज. कोणत्या असतील सांगितलं मी, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, अशा बऱ्याचशा थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज आहेत. मी एक एक्झाम्पल म्हणून सांगितलेलं आहे. त्याला आपण काय म्हणत असतो, सिस्टीम असं सांगितलेलं आहे. सराउंडिंग कुणाला म्हटलेलं आहे, द पोर्शन आउटसाइड द सिस्टीम, आउटसाइड द सिस्टीम जो पोर्शन असेल युनिव्हर्स, त्याला आपण काय म्हणत असतो, सराउंडिंग असं म्हटलेलं आहे. हे एक्झाम्पल सांगितलेलं आहे मी तुम्हाला या केमिकल थर्मोडायनॅमिक्सच्या संदर्भात. ठीक आहे, सिस्टीम आणि सराउंडिंग. आता पुढे आपल्याला बघायचंय, डिपेंडिंग अपॉन द एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर, energy and matter, depending upon the exchange of energy and matter, there are 3 types of system. आता types of system आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, बघूया आपण. डेफिनेशनचा पार्ट आहे थोडासा मध्ये पहिल्यांदा, तो आपण बघणार आहोत. काय बघायचं आपल्याला, पुढचा भाग बघणार आहोत आपण. आता पुढचा भाग बघायचा आपल्याला, आणि तो म्हणजे काय, टाइप्स ऑफ सिस्टीम. डिपेंडिंग अपॉन, आता सिस्टीम म्हणजे काय कळालं आपल्याला. आता आपल्याला बघायचंय टाइप्स ऑफ सिस्टीम. या टाइप्स ऑफ सिस्टीम मध्ये कशाच्या आधारावर आहे, 3 प्रकार पडलेले हे टाइप्स ऑफ सिस्टीम. कशावर, डिपेंडिंग अपॉन, जे टाइप्स पडलेले हे कशावर पडलेले, डिपेंडिंग अपॉन, depending upon the exchange of energy and matter to the surrounding.
एनर्जी अँड सगळ्यात महत्वाचं एनर्जी अँड मॅटर कुठे एक्सचेंज करत असतात सराउंडिंगला. त्याच्यानुसार सिस्टीमचे किती प्रकार पडलेले आहेत? 3 प्रकार पडलेले आहेत. कोणते कोणते आहेत? 1 बाय 1 आपण बघणार आहोत. पहिला आहे ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम आता ह्याच्यामध्ये काय आहे? इन धिस ओपन सिस्टीम द बोथ ओपन सिस्टीम आर दोज सिस्टीम इन विच द एनर्जी and matter of system is exchanged to the surrounding. काय झालेलं आहे? काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी? ओपन सिस्टीम म्हणजे काय सांगितलेलं आहे? कुणाला म्हटलेलं आहे आपण? Open system, the system in which energy and matter, both energy and matter, कोणाचे सिस्टीमचे हे काय होतात? एक्सचेंज टू दी सराउंडिंग. सराउंडिंग सोबत काय होत असतात? एक्सचेंज होत असतात. म्हणजे सराउंडिंग मध्ये एक्सचेंज होत असतात. कोण? एनर्जी आणि मॅटर. त्याला आपण काय म्हणत असतो? ओपन सिस्टीम असं म्हणत असतो. मग एक्झाम्पल बघूया आपण याच्या संदर्भातलं. एक्झाम्पल आहे a hot water, ठीक है, hot water placed in open container. आता example किंवा a hot cup of coffee is placed in the, आपण म्हणू शकतो त्यावेळेस आपण हॉट वॉटर घेतलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इथं आता बघा हे ठिकाणी हे कंटेनर आहे, बीकर आहे आणि या बीकर मध्ये आपण हे काय केलेलं आहे? हे वॉटर घेतलेलं आहे. कसं वॉटर घेतलेलं आहे? हॉट वॉटर घेतलेलं आहे. हॉट वॉटर म्हणल्याच्या नंतर इथं हे काय असणार आहे? ते व्हेपर्स असणार आहेत. ठीक आहे. मग आता व्हेपर्स हे ठेवल्याच्या नंतर आफ्टर सम टाइम हे तर व्हेपर्स जे आहेत हे व्हेपर्स म्हणजेच काय असणार आहेत? वॉटरचाच एक पार्ट आहे. म्हणजे हा काय झाला? मॅटर झाला. हे व्हेपर्स जे आहेत हे व्हेपर्स काय झाले? तो कुठे चालले? ते सराउंडिंग मध्ये चालले. सराउंडिंग मध्ये चालले म्हणजेच कुठे चालले? सराउंडिंग सोबत एक्सचेंज व्हायले म्हणजे तिथं हे चालले. म्हणजे हे व्हेपर्स म्हणजेच काय असणार? ते मॅटर आहे. हा मॅटर काय व्हायला? एक्सचेंज व्हायला कुणासोबत? सराउंडिंग सोबत. त्याचबरोबर आफ्टर सम टाइम हे जे हॉट वॉटर आहे हे हॉट वॉटर काय होणार आहे? काही वेळाच्या नंतर ते थंड होणार आहे. थंड होणार आहे म्हणजे जी हीट एनर्जी आहे, बरोबर आहे, हीट एनर्जी लक्षात घ्या. एनर्जी म्हणलेलं आहे, एनर्जीचे वेगवेगळे प्रकार आहेत सांगितलेले आहे. तर त्यात हे हीट एनर्जी काय होईल? बाहेर पडेल. कुठे एक्सचेंज होईल? सराउंडिंग सोबत. म्हणजे काही वेळाच्या नंतर ज्यावेळेस आपण याला काय करण्याचा प्रयत्न करू, हातात पकडण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेस तो आपण पकडू शकतो. कारण काय? हीट एनर्जी काय झालेली आहे? बाहेर लिबरेट झालेली आहे किंवा हा थंड झालेला आहे पार्ट. म्हणजे ह्याच्यातली जो हॉटनेस आहे किंवा जो हीट एनर्जी होती ती हीट एनर्जी काय झालेली आहे? बाहेर पडलेली आहे. बाहेर पडलेली आहे म्हणजे कुठे गेलेली आहे? सराउंडिंगला गेलेली, एक्सचेंज झालेली. म्हणजे ह्या ठिकाणी हीट एनर्जी सुद्धा आणि त्याचबरोबर काय? मॅटर हे इन द सेन्स ऑफ काय? हे व्हेपर्स. तर हे व्हेपर्स सुद्धा काय केले? बाहेर गेले. म्हणजे ओपन सिस्टीम कुणाला म्हणायचं? द ओपन सिस्टीम दो सिस्टीम इन विच बोथ एनर्जी अँड मॅटर इज एक्सचेंज विथ दी सराउंडिंग. त्याला आपण म्हणत असतो ओपन सिस्टीम असं म्हणत असतो. आता पुढचा भाग बघूया कुणाच्या संदर्भात आहे? ह्या ठिकाणी मॅटर इन द फॉर्म ऑफ वेपर्स अँड हीट एनर्जी बोथ एक्सचेंज विथ दी सराउंडिंग. त्याला आपण म्हणत असतो ओपन सिस्टीम. आता पुढचा भाग बघू आपण क्लोज्ड सिस्टीम. आता ह्याच्या संदर्भात कोणाला म्हणायचं? क्लोज्ड सिस्टीम बघूया आपण. आता हे काय आहे? ते टाइप्स ऑफ सिस्टीमच्या संदर्भात बघतोय आपण. दुसरा पार्ट आहे क्लोज्ड सिस्टीम. आता क्लोज्ड सिस्टीम म्हणल्याच्या नंतर क्लोज सिस्टीम आर दोज सिस्टीम इन विच ओनली एनर्जी can exchange with surrounding.
अँड नॉट मॅटर. मॅटर एक्सचेंज होणार नाही सराउंडिंग सोबत, फक्त काय एक्सचेंज होणार आहे, एनर्जी एक्सचेंज होणार आहे. त्याला आपण म्हणत असतो क्लोज्ड सिस्टीम. फॉर एक्झाम्पल मग आता बघूया ह्या ठिकाणी परत, या ठिकाणी काय घेतलेलं आहे मी, परत हॉट वॉटर घेतलेलं आहे, ठीक आहे. आणि ह्या हॉट वॉटर या ठिकाणी काय केलेलं आहे मी, सॉसर किंवा एक झाकण आपण हे काय केलेलं आहे, ह्या ठिकाणी हे केलेली, प्लेस केलेली. मग काय होईल, आफ्टर सम टाइम हे जे काय वेपर्स आहेत, बरोबर आहे, वेपर्स इन द फॉर्म ऑफ काय, मॅटर. मॅटर त्या सिस्टीम मधला मॅटर जो आहे हा एक्सचेंज व्हायला का बाहेर जाऊ शकेल का, हा नाही जाणार, ठीक आहे. कारण काय, इथं मी काय ठेवलेलं आहे, ह्या ठिकाणी झाकण ठेवलेलं आहे. पण जी हीट एनर्जी आहे ती हीट एनर्जी काय होईल, एक्सचेंज होईल, बरोबर आहे. हीट एनर्जी या ठिकाणी काय होईल, हीट एनर्जी एक्सचेंज होईल, कुणासोबत, मॅटर सोबत एक्सचेंज होणार आहे. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणलेलं आहे, क्लोज्ड सिस्टीम म्हणलेलं आहे. क्लोज्ड सिस्टीम म्हणजे कोणती सिस्टीम, ज्या ठिकाणी फक्त एनर्जी, बरोबर आहे का, आणि ही कोणती एनर्जी, हीट एनर्जी, लक्षात घ्या. तर ती हीट एनर्जी काय होईल, एक्सचेंज होईल, कुणासोबत, सराउंडिंग सोबत. पण मॅटर होईल का एक्सचेंज सराउंडिंग सोबत नाही. कारण का, कारण ह्या ठिकाणी आपण काय ठेवलेलं आहे, झाकण ठेवलेलं आहे, ठीक आहे. मग हे जी एक्झाम्पल असेल हे कशाच्या संदर्भात असेल, क्लोज्ड सिस्टीमच्या संदर्भात असेल, ठीक आहे. तिसरा पार्ट बघूया आपण. मग आता तिसरी सिस्टीम जी आहे त्याला आपण म्हणत असतो आयसोलेटेड सिस्टीम असं म्हणत असतो. तिसरा जो पार्ट आहे, तिसरी जी सिस्टीम आहे ती तिसरी कोणती आहे, आयसोलेटेड. आयसोलेटेड सिस्टीम. Isolated system are those systems in which neither matter nor energy exchange with surrounding. त्याला आपण काय म्हणणार आहे, आयसोलेटेड सिस्टीम असं म्हणणार आहे. ज्या मॅटर मध्ये किंवा ज्या सिस्टीम मध्ये नाहीतर मॅटर पण एक्सचेंज होणार नाही आणि एनर्जी सुद्धा एक्सचेंज होणार नाही, त्याला आपण काय म्हणत असतो, आयसोलेटेड सिस्टीम असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल थर्मॉस फ्लास्क हे एक्झाम्पल आहे याचं. थर्मॉस फ्लास्क नाही, थर्मॉस फ्लास्क एक्झाम्पल नाही. हॉट वॉटर इन, त्याचा असं असेल नुसतं नाही, हॉट वॉटर इन थर्मॉस फ्लास्क हे त्याचं एक्झाम्पल असेल, नुसतं थर्मॉस फ्लास्क नाही. तर हॉट वॉटर इन थर्मॉस फ्लास्क फॉर एक्झाम्पल हे अशा प्रकारचं थर्मॉस फ्लास्क आहे, ठीक आहे. आणि ह्या थर्मॉस फ्लास्क मध्ये फॉर एक्झाम्पल मी डायग्राम हे केलेलं आहे. आणि ह्या थर्मॉस फ्लास्क मध्ये आपण हे काय ठेवलेलं आहे, या ठिकाणी हॉट वॉटर ठेवलेलं आहे, ठीक आहे. असं हे केलं, ठीक आहे. हे हॉट वॉटर आहे. आता हे हॉट वॉटर ठेवल्याच्या नंतर थर्मॉस फ्लास्क मध्ये ह्याच्यामधून काय बाहेर पडणार नाही, हीट एनर्जी सुद्धा बाहेर पडणार नाही आणि मॅटर सुद्धा काय होणार नाही, बाहेर पडणार नाही, एक्सचेंज होणार नाही. कोणासोबत, सराउंडिंग सोबत. नायदर मॅटर नॉर एनर्जी एक्सचेंज विथ दी सराउंडिंग, त्याला आपण म्हणत असतो आयसोलेटेड सिस्टीम. The isolated system are those systems in which neither matter nor energy exchange with the surrounding, त्याला आपण म्हणत असतो आयसोलेटेड सिस्टीम. एक्झाम्पल काय सांगितलं, हॉट वॉटर प्लेस इन थर्मॉस फ्लास्क. आपण आपल्याला आणखी एक माहित असतं रोजच्या जीवनात, आपण दवाखान्यात किंवा कुठे शेतात घेऊन जायचं असेल चहा, तर आपण कशामध्ये घेऊन जात असतो, थर्मॉस फ्लास्क मध्ये घेऊन जात असतो. कारण का, बऱ्याच वेळाच्या नंतर ते तसंच राहत असतं, बरोबर आहे. म्हणजे गरम राहणार आहे, जी का वस्तू त्याच्यामध्ये ठेवलेली आहे, पण थर्मॉस फ्लास्क मध्ये ज्या कंडिशनला ती त्याच कंडिशनला राहणार नाही. म्हणजे त्याच्यातलं मॅटर सुद्धा एक्सचेंज होणार नाही आणि हीट एनर्जी सुद्धा एक्सचेंज होणार नाही. कुणासोबत, सराउंडिंग सोबत. डिपेंडिंग अपॉन हे जे काय आपण बघितल्या टाइप्स ऑफ सिस्टीम, ह्या कशा होत्या, एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर टू दी सराउंडिंग. सराउंडिंग सोबत मॅटर आणि एक्सचेंज
काय एक्सचेंज होत असतं त्याच्यानुसार त्याचे काय पडलेले होते, 3 प्रकार पडलेले होते. कोणते कोणते? ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि त्याचबरोबर कोणती होती? आयसोलेटेड सिस्टीम. मग ह्या ठिकाणी आपण तुम्हाला एक छोट्याशा ह्याच्यामध्ये आपण हे करू शकतो. हे बघा, हे ओपन सिस्टीम, ठीक आहे, ओपन सिस्टीम. त्याच्यानंतर आहे ही क्लोज्ड सिस्टीम, ठीक आहे, एक शॉर्ट फॉर्म मध्ये, आणि आयसोलेटेड सिस्टीम, ठीक आहे. आता ह्या 3 मध्ये काय? एनर्जी लिहिली आपण, आणि त्याचबरोबर किती काय लिहिलं? मॅटर. एनर्जी आणि मॅटर बोथ एक्सचेंज. मग आता ओपन सिस्टीम मध्ये काय होतं? हे दोन्ही राईट, बरोबर आहे का? एनर्जी आणि मॅटर एक्सचेंज होत असतात कोणासोबत? सराउंडिंग सोबत. क्लोज्ड सिस्टीम मध्ये काय होत असतं? एनर्जी एक्सचेंज होते, मॅटर एक्सचेंज होतो का? नाही. आणि आयसोलेटेड सिस्टीम मध्ये एनर्जी पण होत नाही आणि त्याचबरोबर काय होत नाही? मॅटर सुद्धा एक्सचेंज होत नाही. ह्या अशा प्रकारे छोट्या शॉर्ट फॉर्म मध्ये आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी लक्षात यायला पाहिजे. आता पुढचा भाग बघूया आपण. ओपन सिस्टीम झाल्याच्या नंतर किंवा क्लोज सिस्टीम किंवा टाइप्स ऑफ सिस्टीम बघितल्याच्या नंतर पुढचा भाग बघणार आहोत आपण आता. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. पुढचा जो पार्ट आहे, पोर्शन आहे, तो म्हणजे कोणता? प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. आता टाइप्स ऑफ सिस्टीम बघितल्याच्या नंतर आता पुढचा भाग असणार आहे तो म्हणजे काय? प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. 2 प्रकार आहेत प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीमचे. दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात सिस्टीमच्या. डिपेंडिंग अपॉन, हे जे काय 2 प्रकार आहेत ते जे आहेत ते आहेत हे डिपेंडिंग हे प्रॉपर्टीज आहेत. डिपेंडिंग अपॉन द अमाउंट ऑफ मॅटर, अमाउंट ऑफ मॅटर इन सिस्टीम. अमाउंट ऑफ मॅटर इन दी सिस्टीम नुसार त्याचे प्रकार आहेत 2. त्या प्रॉपर्टीज 2 प्रकारच्या प्रॉपर्टी आहेत. एक आहे, पहिली आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पहिली आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी किंवा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, आणि दुसरा आहे प्रकार इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. लक्षात येते 2 प्रकार पडलेले आहेत. कोणाचे? सिस्टीम किंवा 2 प्रकार आहेत प्रॉपर्टीजचे. कोणते कोणते आहेत? एक आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आणि दुसरा आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कोणाच्या आहेत? ह्या सिस्टीमच्या. लक्षात घ्या, सिस्टीम म्हणजे काय? द पोर्शन ऑफ द युनिवर्स which is chosen to study the thermodynamic properties, त्याला आपण म्हणत असतो सिस्टीम. ह्या सिस्टीमच्या 2 प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत. एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कुणाला म्हणायचं? whose magnitude. extensive properties are those property whose magnitude म्हणजे काय? व्हॅल्यू. लक्षात घ्या याची व्हॅल्यू, ठीक आहे. The extensive properties are those property whose magnitude depends upon the amount of matter present in system. त्या सिस्टीम मध्ये किती अमाउंट मध्ये मॅटर प्रेझेंट आहे त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू काय असते? डिपेंड असते. त्याला आपण म्हणत असतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आर दोज प्रॉपर्टी हुज मॅग्निट्यूड और हुज व्हॅल्यू, ह्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू डिपेंड आहे कशावर? अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दी सिस्टीम. त्या सिस्टीम मध्ये किती प्रमाणात मॅटर प्रेझेंट आहे त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू काय होत असते? चेंज होत असते, कमी जास्त होत असते. मॅटर जास्त, व्हॅल्यू जास्त. मॅटर कमी, व्हॅल्यू सुद्धा कमी. कुणाची? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या संदर्भात. मग त्याचे एक्झाम्पल्स कोणते त्याचे आपण बघूया.
पहिलं एक्झाम्पल आहे मास, बरोबर आहे. दुसरं एक्झाम्पल आहे व्हॉल्यूम. ठीक आहे. हे त्याचे काय झाले एक्झाम्पल झाले कोणाचे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या संदर्भातले. मग आता फॉर एक्झाम्पल आता बघूया आपण. फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी हे जर अमाऊंट जर जास्त असेल ह्या ठिकाणी, ठीक आहे, सिस्टीम मध्ये जर अमाऊंट जास्त असेल, मॅटर जास्त असेल, तर ह्या मासची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे, जास्त असणार आहे. आणि ते जर ह्या ठिकाणी जर मॅटर कमी प्रमाणात असेल, ह्या ठिकाणी मॅटर कमी प्रमाणात असेल, तर व्हॅल्यू काय झाली व्हायची, कमी झाली, चेंज झाली. मग ही व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, डिपेंड आहे कशावर व्हॅल्यू डिपेंड आहे, अमाऊंट. सगळ्यात महत्वाचं अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दी सिस्टीम, ह्याच्यावर व्हॅल्यू काय डिपेंड आहे, अशा प्रॉपर्टीची. कोणत्या प्रॉपर्टीची, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीची. The extensive properties are those property whose magnitude depends upon the amount of matter present in the system. त्याला आपण म्हणत असतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम. मग त्याचे एक्झाम्पल सांगितले मी तुम्हाला, कोणते आहे, मास आहे, व्हॉल्यूम आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो, बऱ्याचशा प्रॉपर्टी आहेत, हीट कॅपॅसिटी आहे. तर ह्या ज्या आहेत हे कशाच्या एक्झाम्पल आहेत, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू डिपेंड, ह्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दी सिस्टीम. मग आता पुढचा भाग बघूया आता, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज कोणाला म्हणायचं, हुज whose magnitude is independent of amount of matter. इंडिपेंडेंट आहे म्हणजे डिपेंड्स म्हणले काय तर नाही, इंडिपेंडेंट म्हणजे इंडिपेंडेंट ऑफ अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सिस्टीम, त्याला आपण म्हणत असतो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग आता एक्झाम्पल्स बघूया. हो, त्याचे एक्झाम्पल्स बघूया. सरफेस टेन्शन, ठीक आहे, सरफेस टेन्शन, ठीक आहे, सरफेस टेन्शन आहे. त्याच्यानंतर बॉइलिंग पॉइंट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रीजिंग पॉइंट आहे, त्याचे एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे त्याचे काय झाले एक्झाम्पल्स झालेले आहेत. कशाचे, कोणत्या ह्याचे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे हे एक्झाम्पल्स आहेत. कोणते, सरफेस टेन्शन, बॉइलिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि हे असे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल 1 लिटर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट हा 100 डिग्री सेल्सिअसच राहणार आहे, आणि 100 लिटर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट सुद्धा किती राहणार आहे, 100 डिग्री सेल्सिअस राहणार आहे. बरोबर आहे का. म्हणजे अमाऊंट किती का असते ना, त्याची व्हॅल्यू का असते, कशावर डिपेंड असते, म्हणजे इंडिपेंडेंट असते व्हॅल्यू. ह्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू इंडिपेंडेंट असते अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दी सिस्टीम. मग आता एक्झाम्पल सांगितलं बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट 1 लिटर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट आणि 100 लिटर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट हा काय असणार आहे, सेमच असणार आहे. आणि म्हणून इंडिपेंडेंट ऑफ अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दी सिस्टीम, त्याला आपण म्हणत असतो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. हे झालं प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. 2 प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आणि इंटेन्सिव्ह. एक्सटेन्सिव्ह कोणाला म्हणायचं, ज्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दी सिस्टीम आहे. मग एक्झाम्पल सांगितले मी तुम्हाला, मास आहे, व्हॉल्यूम आहे, हीट कॅपॅसिटी आहे, असे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. मी तुम्हाला सांगितलं मास, जर अमाऊंट जास्त असेल तर मास सुद्धा काय असणार आहे, जास्त. 1 kg, 2 kg, 3 kg. 1 kg म्हणल्याच्या नंतर अमाऊंट किती असतं, आणि 100 kg म्हणल्याच्या नंतर अमाऊंट किती असणार आहे, म्हणजे मास, व्हॉल्यूम, 1 लिटर, 10 लिटर, बरोबर आहे का. व्हॅल्यू अमाऊंट नुसार व्हॉल्यूम हे काय होत असणार आहे, चेंज होत असणार आहे. इथं काय सांगितलं, अमाऊंटशी काहीही घेणं देणं नाहीये, त्याला आपण काय म्हणत असतो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. बॉइलिंग पॉइंट मी आता एक्झाम्पल सांगितलेलं आहे. तर आता हे बघितल्याच्या नंतर, हा पार्ट पोर्शन बघितल्याच्या नंतर आपण नेक्स्ट प्रॉपर्टीकडे बघणार आहोत, आणि ते म्हणजे स्टेट अँड स्टेट फंक्शन्स.